जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंदवी स्वराज्य. हिंदवी स्वराज्य ही संकल्पना मुळात आली ती म्हणजे शहाजी महाराज साहेबांकडून. आपल्या रयतेवरती होणारे अन्याय अत्याचार सहन न होता आणि आपण जरी परकीय मुलखांकडे किंवा परकीयांकडे चाकरी करत असलो तरी पण आपला स्वाभिमान मात्र तेवत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असणारे शहाजी महाराज साहेब. आपल्या नवऱ्याने किंवा पतीने घेतलेले स्वप्नाचा ध्यास जिने आपल्या पुत्रापर्यंत सोपवला, स्वतःची स्वप्न त्यात उतरवून आणि ते हिंदवी स्वराज्य सत्यात आणण्यासाठी खऱ्या अर्थाने कष्ट करणाऱ्या राजमाता जिजाऊ साहेब. आपल्या आई वडिलांचं स्वप्न हेच आपलं शेवटचं स्वप्न असा ध्यास स्वतःच्या मनामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत तेवत ठेवणारे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या आजी आजोबांचा स्वप्नांचा वारसा आपल्या पित्याने निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य आणि त्याचा वाढ विस्तार करणारे आणि त्याचबरोबर त्या औरंगजेबाला दिल्ली सोडून आपल्या महाराष्ट्राच्या मातीत येऊन आपल्या या महाराष्ट्राच्या मातीतच त्याचा अंत बघायला लावणारे शंभूराजे आणि त्याचबरोबर आपल्या या स्वराज्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना साथ असणारे त्यांचे मावळे आणि गडको या सर्वांना सर्वप्रथम वंदन करते आणि आजच्या वक्तव्याला सुरुवात करते. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलं की आपण प्रत्येक जणाच्या मनात वेगळी भावना निर्माण होते. प्रत्येक जण त्यांना देव किंवा महापुरुष या संज्ञेत अडकवण्याचा प्रयत्न करतो. पण खरंच महाराज देव होते किंवा महापुरुष होते ही गोष्ट आपण थोडीशी बाजूला सारूया. महाराज होते कोण? आपल्यासारखे सामान्य माणूस. पण तरी देखील त्यांनी रयतेच्या अन्यायासाठी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. महाराजांचा आधीचा काळ बघितला आपण तर शहाजी महाराज साहेबांचा किंवा त्या आधीचा आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही कित्येक शाह्या येऊन गेल्या आणि या शाह्या असताना आपली मराठी माणसं काय करत होती तर ती त्यांच्याकडे चाकरी करत होती. आणि ती चाकरी करत असताना प्रत्येकाला कुठेतरी वाटत होतं नाही आपलं चुकतंय, पण कोणालाही त्या परिस्थितीच्या विरोधात जाऊन पुढे व्हायचं धाडस होत नव्हतं. आणि ते धाडस निर्माण करायचं काम हे शहाजी महाराज साहेबांनी केलं होतं. त्यांनी त्यांच्या हयातीत 2 ते 3 वेळा हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो सफल झाला नाही. पण तरी देखील त्यांनी त्यांचे प्रयत्न हे शेवटपर्यंत ठेवले होते आणि त्यामुळेच कुठंतरी हिंदवी स्वराज्याची बीज ही आपल्या या महाराष्ट्राच्या मातीत रोवली गेली होती. शहाजी महाराज साहेबांचा विवाह राजमाता जिजाऊंशी अगदी लहान वयात झाला होता, पण तरी देखील त्या लहान वयात त्यांनी एकमेकांसोबतीची स्वप्न न पाहता हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं. का? त्यांना काय गरज होती? आता आपल्याच नॉर्मल माणसांचं उदाहरण घ्या. आपल्यात कोणाचंही लग्न झालं ते दोघं जोडपे काय विचार करतील? आपल्या संसाराविषयी किंवा आपल्या घराविषयी. पण त्या जोडप्याला काय गरज होती बरं अख्ख्या रयतेचा विचार करायची? त्यांचं लग्न जरी लहान वयात झालं असलं तरी त्यांचे विचार हे लहानांपेक्षाही उत्तुंग होते आणि कुठेतरी त्याचमुळे त्यांच्या मनात हिंदवी स्वराज्य निर्माण करायची भावना निर्माण झाली होती. हिंदवी स्वराज्य हा फक्त शब्द नाहीये, त्याची व्याप्ती खूप मोठी आहे आणि त्यामुळेच हिंदवी स्वराज्य ही निर्माण करताना त्याचं वेगळेपण हे प्रत्येक टप्प्यावर आपल्याला दिसून येते. हिंदवी स्वराज्य निर्माण करताना राजमाता जिजाऊ साहेबांनी शहाजी महाराजांना पूर्णपणे साथ दिली. नाहीतर आत्ताची पिढी आपण काय बघतो, थोडंसं काहीतरी खटके उडाले की लागले घटस्फोटाचे बोलणं चाललं. घटस्फोट झाला म्हणजे झाले दोघं वेळ. ही असते का साथ? शहाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ साहेब त्यांच्या उभ्या कारकिर्दीत एकत्र किती वेळ होते? अगदी थोडा कालावधीसाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर तर शहाजी महाराज साहेब आणि जिजाऊ साहेब एकत्र खूप कमी काळासाठी होत्या. पण तरी देखील राजमाता जिजाऊ साहेब म्हणू शकल्या असत्या मी नाही तुमचं स्वप्न बघत, तुम्ही तुमच्या मुलाला घ्या आणि तुम्हाला काय ते स्वप्न पुढे चालवायचं ते तुम्ही तुमचं चालवा. पण केलं का? नाही. आपल्या पतीचं स्वप्न हा आपला ध्यास आणि रयतेची काळजी या दोन्ही गोष्टींची सांगड घालून राजमाता जिजाऊ साहेबांनी शिवबांना घडवलं होतं. शिवबांचा जन्म झाला आणि त्यावेळेस आपण कित्येक घरांनी बघितली तर प्रत्येक जण स्वतःला राजे राजे म्हणत होतं, पण ते कोणाच्या हाताखाली? तर परकीयांच्या हाताखाली. परकीयांच्या हाताखाली राजे म्हणण्यात काय अर्थ आहे? परकीयांकडे आपण कितीही काहीही करा ते आपल्याला पायदळी तुडवणार, ते आपला फायदा फक्त त्यांच्या पुरता बघणार. आपल्याला काय हवंय नकोय ते कधी त्यांनी बघितलं नव्हतं आणि पुढेही बघणार नव्हतं. आणि याचाच विचार करता राजमाता जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच ती बाळकडू देण्यास सुरुवात केली होती. सध्याच्या पिढीत जर बघितलं तर एखाद्याच मुलाचे वडील जर एक्सपायर झाले तर आपण सहजपणे किंवा एखादा मुलगा बिघडला असेल मोठा झाला
आणि त्याला वडील नसतील तर आपण सहजपणे म्हणतो नाही याचा बाप नव्हता त्यामुळे याला संस्कार भेटले नाही. पण शिवाजी महाराजांच्या काळात होते का? त्यांचे वडील त्यांच्यासोबत किती कमी काळ होते किंवा सोबत सुद्धा त्यांना खूप कमी लागली. हिंदवी स्वराज्य निर्माण केल्यानंतर त्यांच्यासोबत ते किती वेळ होते याचं कोणाकडे काहीतरी लिहिलेलं आहे का? नाही. पण तरी देखील महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं आपल्या पित्याचं स्वप्न म्हणून. आणि कुठंतरी त्यांनी त्यांच्या वडिलांच्या किंवा आई वडिलांच्या दोघांच्याही चरित्र्यावर किंवा संस्कारावर बोट ठेवण्यासारखं कार्य केलं होतं का? नाही. आणि आपण काय करतो? आपण थोडं मोठं झालो की आपल्याला लगेच हुशारकी येते. नाही, मी लई मोठा झालो, खूप मोठं झालोय, मला आता कोणाची गरज नाही. गरज प्रत्येकाची असते. काही वेळेस आपण प्रत्येकाने एकट्याने सुद्धा कामं करायची असतात, मान्य. पण आपल्या आई वडिलांच्या संस्कारांची जाणीव ही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात जशी ठेवलेली होती ना, त्या पद्धतीने आपण प्रत्येकाने ठेवायला हवं. शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यापासून आपण प्रत्येक जण ऐकतो की जिजाऊ मासाहेबांनी त्यांना रामायण, महाभारत यांसारख्या संतांच्या गोष्टी सांगून महाराजांना पुढे वाढवलं. पण ते फक्त तेवढ्यापुरतंच वाढवलं होतं का? आपल्याला सुद्धा आपले आई वडील महाराजांच्या किंवा थोड्या मोठ्यांच्या गोष्टी सांगतातच. पण तरी देखील महाराज तर जहागीरदाराचे मुलगा होते. ते सहजपणे गादीवर बसून राज्यकारभार करू शकले असते. त्यांना स्वतःच राज्य का निर्माण करावं वाटलं? कारण त्यांना कुठेतरी जाणीव होती की नाही, ही आपली माणसं, ही आपली भूमी आहे आणि आपल्या भूमीवरती परकीय येऊन आक्रमण करतात आणि आपल्यावरच गुलामगिरी लादतात. हे कुठेतरी चांगलं होतं का? आपल्यापैकी प्रत्येकाला सुद्धा आपल्या इथं आपण सहजपणे मारवाडी लोकांची दुकानं जास्त वाढली की आपण सहजपणे म्हणतो की ते राजस्थानवरनं गुजरातवरनं आलेत आणि आपल्या इथे येऊन आपल्यावरच गुलामी करतात. पण आपण विचार करतो का असा की नाही, आपण सुद्धा काहीतरी करतो ना, आपण स्वतःच्या पावलावर उभं राहत नाही आणि ते आले की आपल्याला ते पटत नाही. मग महाराजांना सुद्धा तीच गोष्ट खटकत होती की परकीय येत आहेत, ही परकीय आपल्या भारतातली मुळीच नाही, हे येत आहेत दुसऱ्या देशातून आणि तरी देखील आपल्यावर गुलामगिरी का लादतायत आणि गुलामगिरी लादतायत आपल्याला साधा माणूस म्हणून जगायचं सुद्धा सुख ते देत नाहीये. आणि कुठेतरी याच गोष्टीचा विचार करत महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचं ठरवलं. महाराजांनी सुरुवातीला ज्यावेळेस हिंदवी स्वराज्याची वाटचाल चालू केली त्यावेळेस त्यांच्याकडे अगदी मोजकी माणसं होती. पण त्या प्रत्येक मोजक्या माणसांना जपून ठेवण्याचं काम कोण करत होतं? ते स्वतः करत होते. प्रत्येकाला स्वतःचे विचार आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची असते आणि ती ओळख छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराज मोठे होत होते आणि ते मोठे होत असताना त्यांच्यासोबत जी काही इतर सरदारांची मुले असतील किंवा गोरगरिबांची मुले खेळायला येत असतील त्यांना प्रत्येकाला ते आपलेपणाची वागणूक देत होते. आणि ती आपलेपणाची वागणूक दिल्यामुळेच कुठंतरी महाराजांना ते मावळे प्रत्येक त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत होते. आता तुम्ही म्हणताल की आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही या शाह्या देखील होत्या आणि त्यांच्यात काम करणारे किंवा सैनिक कोण होते? आपलीच लोक होती. पण तरी देखील तिथं मावळे फुटण्याची कामं किंवा सैनिक फुटण्याची गोष्ट सहजपणे होत होती. पण ती आपल्या महाराजांच्या काळात झालेली आपल्याला एखादं तरी उदाहरण सापडतं का? नाही. का? काय महाराज तितका जीव प्रत्येक मावळ्याला लावत होते. प्रत्येक मावळ्यांना नाही तर त्यांच्या घरातल्यांना सुद्धा महाराज तितक्याच आपुलकीने बघत होते. समजा एखाद्या लढाईत एखादा मावळा शहीद झाला किंवा वीर मरण आलं तर महाराज स्वतः किंवा आऊसाहेब स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांची पुढची व्यवस्था किती व्यवस्थित आहे की नाही हे स्वतः बघत होते. आणि याच गोष्टीमुळे, या छोट्या छोट्या गोष्टींमुळे महाराजांचे चरित्र हे कुठेतरी वेगळ्या उंचीवर घेऊन पोहोचतं. महाराज हे प्रत्येक काळात आपल्याला प्रत्येक वेळेस प्रेरणादायी ठरणार आहे. पण त्यांचे विचार आपण कुठले घ्यायचे आणि कुठले नाही हे आपल्यावर आहे. नाहीतर महाराजांचा जय जयकार काय प्रत्येकच जण करणार. एखादी रील आली जय जयकार चालू, एखादा पिक्चर आला, आता छावा मूवी आलाय, प्रत्येक जण महाराजांचा चित्रपट बघून आलं की थिएटरमध्ये गारद देतात. पण ती गारद होताना खऱ्या अर्थाने आपण महाराजांचा कुठेतरी अपमान करतो आणि ती गारद चालू असताना कित्येक जण पायात चपल्या तशाच असतात याचं सुद्धा त्यांना भान नसतं. काही जण फक्त व्हिडिओसाठी करतात. ज्यांना खरंच महाराजांविषयी आपुलकी आहे, प्रेम आहे किंवा महाराजांच्या स्वराज्याची जाणीव आहे ते खरंच चांगल्या अर्थाने देत असतील. पण ती गारद देत असताना बाकीचे ऐकणारे लोक प्रत्येक जण त्या गारदेला तितकाच मान देतात का? मग आपण कुठेतरी थोडासा विचार करायला हवा. मान्य आहे गारद देणं आपलं भूषण आहे किंवा आपल्याला चांगलं वाटतं. गारद ऐकले आपल्या अंगावर थोडक्यात पण शहारे का होणार प्रत्येकाच्या अंगावर येतात. अगदी लहानची मुलं पोरग जरी असेल त्याला शिवाजी महाराज माहिती नसतील तरी पण गारद ऐकल्यावर त्याच्या अंगावर शहारे येतात. पण तरी देखील
आपण कुठल्या गोष्टीचा अवमान होणार नाही ना याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. महापुरुष आपल्याकडे भरपूर आहे, म्हणजे जितकी इतर देशांमध्ये नसतील किंवा इतर देशांमध्ये तत्वज्ञता आहेत, पण त्यापेक्षा आपल्याकडे महापुरुष आहेत की ज्यांचं विचारांचं सोनं आपल्याकडे, पण त्या विचारांचं सोनं कुठेतरी आपण घ्यायला कमी पडतो. प्रत्येक मावळा, प्रत्येक महापुरुष किंवा प्रत्येक जण इथं काही ना काही कुठल्या ना कुठल्या दृष्टीने जन्माला येतो. आपण वारकरी संप्रदायात वगैरे म्हणतात की माणसाचा जन्म झालाय म्हणजे काहीतरी ध्येय असतं किंवा काहीतरी स्वप्न घेऊन भगवंत आपल्याला जन्माला घालतो. पण ते भगवंत जन्माला घालतो म्हणजे आपण फक्त ते स्वतःपुरतं जगण्यासाठी घालतो का? नाही. प्रत्येकाचं काही ना काही ध्येय त्या भगवंताने ठरवून दिलेलं आहे आणि ते पूर्ण झाल्याशिवाय तो आपल्याला काही बोलावणं घडत नाही. आपण कितीही म्हणलं नाही देवा मला मरण दे, मला आता बास झालंय, मला जगणं खूप झालंय किंवा मला आता खूप संकट आले, मला नाही लढायचंय, देव नेतो का बरं आपल्याला लगेच उचलून? नाही. कारण देवाला सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाची जाणीव आहे आणि त्याच अस्तित्वाची जाणीव छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणली होती आणि त्यांनी स्वतःचं स्वराज्य ही फक्त स्वतःचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य नव्हतं, ते स्वराज्य होतं इथल्या मातीतील प्रत्येक व्यक्तीचं आणि त्या प्रत्येक व्यक्तीसाठी महाराज स्वतः त्याच तळमळीने लढत होते, त्याच तळमळीने आपुलकीने त्याच प्रेमाने ते प्रत्येकाशी संवाद साधत होते. मग त्यांच्या लेखी कोणीही थोर नव्हता, कोणीही वाईट किंवा बारीक माणूस नव्हता, गरीब नव्हता. भलेही पैशाने माणूस श्रीमंत असला, शेतीवाडी भरपूर आहे, पण तरी देखील महाराजांनी कधी त्यांच्यात भेदभाव केला नाही. महाराज असं कधीच म्हणले नाही तो की नाही हा गरीबाचा मावळा आहे, ह्याला मी बघणार नाही, किंवा तू माझ्या सैन्यात राहू नको, किंवा तूच फक्त सैन्यात लढायचं काम कर आणि ज्यांच्याकडे खूप मोठी वाडी व्यस्त आहे किंवा ज्यांच्याकडे खूप मोठं प्रपंच आहे घरात, ज्यांच्याकडे खूप मोठी प्रॉपर्टी, तुम्ही फक्त बसून राहा, मी तुम्हाला पैसे देतो, असं महाराजांनी केलं का? नाही. महाराज तसं करू शकत होते, पण महाराजांनी स्वतःचं वेगळे पण त्या दृष्टीतून दाखवून दिलं होतं की महाराज प्रत्येकाला योग्य वागणूक देत होते. असं नाही की कोणी गरीब मोठा आहे किंवा कोणात काही दोषही असतील, महाराज प्रत्येकाला एकत्र घेऊन सांभाळून घेत होते. नाहीतर आपण काय करतोय, आपले थोडेसे वाद झाले आपण सहजपणे एखाद्याला दूर करतो आणि पुढं त्याच्या विषयी आपल्या मनात काही ना काही वाईट विचार आणत जातो. खरं तर वाईट विचार येणं साहजिक आहे, पण त्या विचारांना कुठे गती द्यायची आणि कुठे थांबवायचं हे आपल्या हातात आहे की नाही? महाराजांच्या काळात तर कित्येक विरोधक त्यांना उभे मिळाले असतील ना. आपल्यातले विरोधक तर दूरच, आपल्यातल्या विरोधकांसोबत इतर निजामशाही, आदिलशाही, मुघलशाही यांचे सुद्धा शत्रू कित्येक पटीने जास्त असणारे आपल्या स्वराज्यावरती चालून आले होते. पण तरी देखील कुठल्याही परिस्थितीत महाराज घाबरले नाही. त्यांनी बनाव केला घाबरण्याचा, पण तरी देखील ते घाबरलेले नव्हते. ते युक्तीने आणि शक्तीने या दोन्हीचा एकत्रितपणे वापर करून हिंदवी स्वराज्याच्या वाढविस्तारासाठी कार्यरत होते. हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यामागची महाराजांची भूमिका काय होती, तर प्रत्येक इथल्या मावळ्याला, इथे जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा आणि कुठेतरी आपलं हे राज्य आहे, आपण कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही, ही भावना महाराजांनी निर्माण करून दिली होती. आणि ही भावना निर्माण करून देण्याचा काय उद्देश बरं, की प्रत्येक जण स्वतःचं अस्तित्व ओळखेल. आता मी इथे तुमच्या समोर बोलते, मी इथे तुमच्या समोर आले असते बोलायला तरच तुम्हाला माझं नाव किंवा मी काय बोलते हे कळलं. मी जर इथं आलेच नाही बोलायला, तुम्हाला माझं नाव तरी माहित होईल का? नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही गुण दडलेले असतात, ते फक्त आपल्याला शोधायची गरज आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी बहिर्जी नाईकांना शोधलं होतं. बहिर्जी नाईक बहिरुपाचं सोंग उठवत होते आणि त्या काळात महाराजांनी बहिर्जी नाईकांना बहिरुपाचं सोंग करता करता आपल्या मावळ्यांमध्ये सामील केलं होतं असं म्हटलं जातं. पण महाराजांनी त्यावेळेस विचार केला असता, अरे हा तर बहिरूपी आहे, हा कुठं आपल्यामध्ये राहणार, याला कुठं आपल्यामध्ये ठेवायचा, आपल्याला तरी ओळख होईल का हा, असा महाराजांनी विचार केला असता तर खरंच महाराजांना सहज आलगत होतं की बहिर्जी नाईक स्वतःहून आलेले नव्हते की महाराज मला घ्या म्हणून, किंवा आले जरी असते तरी त्यांना महाराज नकार देऊ शकत होते. पण महाराजांनी त्यांचं कौशल्य जाणलं आणि त्या कौशल्यावरून महाराजांनी त्यांना गुप्तहेर खातं दिलं होतं. आणि त्यांचं गुप्तहेर खातं इतकं स्ट्रॉंग होतं की आपल्याला बहिर्जी नाईक सोडता इतर गुप्तहेर खात्यात कोण होते यांची नावं सुद्धा माहिती नाही, कारण की महाराजांनी तितकी सिस्टीम एकदम व्यवस्थितपणे बसवलेली होती. आणि त्या सिस्टीमच्या आधारावर प्रत्येक मोहीम किंवा प्रत्येक लढाई ही बहिर्जी नाईकांच्या प्रमुख उपस्थितीत किंवा बहिर्जी नाईकांच्या प्राधान्याने पार पडली जात होती. महाराजांचं नक्कीच कार्य होतं, पण त्यांना प्रत्येकाची साथ होती आणि या गोष्टीची महाराजांना जाणीव होती आणि त्यामुळेच ते प्रत्येकाचा आदर मान सन्मान राखत होते. महाराजांनी त्यांच्या उभ्या कारकिर्दीत
समाजातील प्रत्येक घटकाला आपलंसं केलं होतं आणि त्यामुळेच कुठेतरी हिंदवी स्वराज्य निर्माण होत असताना गरीबातल्या गरीब घरातल्या आईला सुद्धा आणि श्रीमंताच्या बेटीला सुद्धा वाटत होतं की नाही, हे आपलं राज्य, आपलं नाही, हे माझं राज्य. आणि ते माझं राज्य हे वाटण्यामागची भूमिका होती छत्रपती शिवाजी महाराजांची. इतर राज्यकर्त्याप्रमाणे महाराज सुद्धा असं वागू शकले असते की नाही, मी गादीवर बसलोय ना, मी गादीवर बसलो, मग आता कर वसुली करा, कोणावर तरी अन्याय करा, शेतकऱ्यांचं पीक उघडून आणा किंवा वृक्षतोड करा, सऱ्यामपणे महाराज करू शकत होते. पण महाराजांनी तसं केलं का? नाही. महाराजांनी त्यांच्या मावळ्यांना सुद्धा सांगितलेलं होतं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका, भाजीच्या देठाला हात लावू नका. यामागे किती मोठा प्रसंग आहे. खरं तर भाजीचं देठ आपलं एवढंच असतं, पण त्या देठाला सुद्धा हात लावायची हिंमत कुठला मावळा करत नव्हता, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचे ते विचार होते. रस्त्याने जात असताना किंवा लढाईत जात असताना तिथे समोर असणाऱ्या आया बहिणींवर किंवा लहान मुले यांच्यावर परकीय काय करत होते? परकीयांना समोर दिसले कोणी, आया बहिणी दिसल्या ते उचलून नेत होते, लहान मुलं दिसली त्यांना डांबून ठेवत होते. महाराजांच्या मावळ्यांसमोर सुद्धा ही परिस्थिती आली नसेल का? कित्येक लढाया अशा झाल्या की प्रत्येकच लढाया महाराजांच्या खुल्या मैदानात झाल्या नाही की फक्त शत्रूचं सैन्य आहे आणि आपलं सैन्य आहे. महाराजांच्या कित्येक लढाया ह्या आपल्या सामान्यांच्या मध्ये असताना झालेल्या होत्या आणि त्यावेळेस प्रत्येक वेळेस त्यांना कुठे ना कुठे आया बहिणी किंवा लहान चिमुरडे भेटलेच असतील ना. पण महाराजांचा उद्देश काय होता किंवा महाराजांचा विचार काय होता? आया बहिणींवर, लहान मुलांवर कोणीही हात उचलायचा नाही आणि जर चुकून मागून सापडले तरी देखील त्यांना सुरक्षित स्थळी हलवायचं. महाराजांच्या प्रत्येक लढाईचं उदाहरण घ्या. सगळ्यात पहिलं अफजलखानाचं जे सर्वात पहिलं मोठं संकट आलं होतं त्यावेळेस सुद्धा महाराजांकडे सैन्यबळ मुठभर होतं आणि अफजलखान आला होता प्रचंड मोठ्या संख्येने. पण त्यावेळेस महाराज घाबरले नाही किंवा महाराज म्हटले नाही, जाऊ दे, तो जिथपर्यंत येईल तिथपर्यंतची राईतेचं माझं काही नाही देणं घेणार, ते माझ्याशी जेव्हा समोर येऊन भिडतील त्यावेळेसच मी बघणार. असं महाराजांनी केलं का? नाही. महाराजांनी काय केलं? अफजल खान आपल्या स्वराज्यात येतो हे कळताच कुठल्या मार्गाने येतोय तो, त्या रयतेला कसं सुरक्षित ठेवता येईल याचा विचार महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा केला होता आणि त्याच विचारांमुळे प्रत्येकाला हे स्वराज्य आपलंसं वाटत गेलं. हिंदवी स्वराज्य निर्माण करताना कित्येक प्राणांच्या आहुती निर्माण झाल्या आणि या आहुती देताना प्रत्येकजण स्वतःहून उभा राहत होता. नाही ते आता साधं देशसेवेसाठी किंवा आपल्याच एरियात काहीतरी घडत असेल तर कोणी स्वतःहून पुढे सुद्धा होत नाही. त्यावेळेस कुठेतरी खरंच असं वाटतं आपण महाराजांना प्रत्येक वेळेस म्हणतो, प्रत्येक वेळेस शिवजयंती आली किंवा एखाद्या स्त्रीवरती बलात्कार झाल्याची घटना खूप मोठी पसरली गेली तर आपण प्रत्येक जण सहजपणे म्हणतो, महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. महाराज पुन्हा जन्माला येऊन महाराजांना हे दाखवायचंय की त्यांनी 350 वर्षापूर्वी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं ते आम्ही कसं धुळीस मिळवलंय हे दाखवायचंय महाराजांना. अहो, महाराजांना काय वाटत असेल हे आत्ताचं स्वराज्य बघून? महाराज म्हणत असतील मी स्वराज्य निर्माण केलेलं, ती फक्त भूमी राहिली आता. त्यामागचे विचार ना कोणात आहेत ना ते स्वराज्य निर्माण करण्यामागची जाणीव कोणात आहे. गडकोटांकडे तर कोणी बघतच नाही. ठराविक ग्रुप, ठराविक संघटना किंवा ठराविक जण त्या गडकोटांकडे जातात, गडकोटांचं संवर्धन करतात. पण त्याचबरोबर आपल्यातील प्रत्येक जण गडकोटांवरती कधी ना कधीतरी जात असतो. पण त्यावेळेस आपल्याला सगळं एवढंसं वाटत नाही की साईडला कचरा पडलेला आहे तो तरी उचलून आपण घ्यावा. साईडला पडलेला सोडा, आपल्यासोबत आपण पाण्याची बॉटल जरी नेली तरी ती रिटर्न खाली आणावी हा विचार कोण नाही करत. तिथंच कुठेतरी कोपऱ्यात टाकून देणार. महाराजांच्या काळात गडकोट कसे होते? महाराजांनी प्रत्येक गडावरती पाण्याचे स्वच्छ टाके ठेवले होते का? तर रयतेली पाण्याची सोय व्हावी म्हणून. आणि ती पाण्याची व्यवस्था आजही आपण बघू शकता कित्येक गडावरती. रायगडाचंच उदाहरण घ्या. रायगडावरती 2-3 तलाव आहेत आणि तिथे आता सुद्धा इतकं पाणी आहे की कितीही मोठे कार्यक्रम झाले तरी देखील त्यातली पाण्याची पातळी एवढीशी सुद्धा कमी होत नाही. महाराजांनी त्या काळात एवढं 350 वर्षापूर्वी विचार केला होता आणि 350 वर्षांपूर्वीचं ते बांधकाम आणि आत्ताची आपली घरं 100 वर्ष झाली नाहीत की लगेच पडतात. मान्य आहे काहीतरी त्या काळचा बनवण्याचा तंत्रज्ञ किंवा आत्ताचं तंत्र यात फरक असेल, नक्कीच फरक असेल. पण महाराजांचं हिंदवी स्वराज्य निर्माण होण्यामागे मुख्य भूमिका होती ती म्हणजे विश्वासाची. महाराजांचं स्वराज्य किंवा आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण होण्यामागे प्रत्येकाच्या मनात तो विश्वास होता की नाही आता कुठेतरी आपल्याला चांगले दिवस येणार. आणि ते चांगले दिवस येण्याची सुरुवात महाराजांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत दाखवून दिली होती. हिंदवी स्वराज्य निर्माण झालं आणि या हिंदवी स्वराज्य निर्माण होण्याच्या पाऊल वाटेवर किंवा संपूर्ण कारकिर्दीत महाराजांवरती कित्येक मोठमोठाले संकट आले.
पण महाराज कुठल्याही परिस्थितीत डगमगले नाही. त्यांच्या आऊसाहेब त्यांना कायम धीरोदात्तपणे त्या लढाईला सामोरं जाण्याचा प्रयत्न किंवा वारसा देत होते. नाहीतर त्यांना सुद्धा एखादं संकट आल्या आऊसाहेब सहजपणे म्हणू शकले असते एखाद्या मावळेला की नाही तानाजी तुम्ही जाता ह्या लढाईत पुढे, शिवबांना नको, शिवबा उगाच मेले वगैरे तर काय करणार, असा राजमाता जिजाऊ साहेब म्हणू शकले असते ना. पण राजमाता जिजाऊ तसं कधीच म्हटलं नाही. आणि याचमुळे छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक मोहिमेत किंवा कुठली महत्वाची मोहीम असेल, महत्वाची लढाई असेल तर त्या प्रत्येक ठिकाणी पुढं ते उभं असत. आणि त्यामुळे कुठेतरी प्रत्येक मावळ्यांच्या मनात ही भावना होती की नाही राव, आपला राजा तिथे पुढे आहे आणि आपण इथं मागं करून काय करायचंय, आपण मागं सुरक्षितपणे मागं निघून गेलो तर वाचूही शकतो, पण इथं आपला राजा आपल्यासाठी लढतो आणि त्या आपल्यासाठी लढतोय ही जी भावना आहे ना ती प्रत्येकाच्या मनात होती. आणि त्यामुळे कुठेतरी हिंदवी स्वराज्य हे वेगवेगळ्या उंचीवर पोहोचत गेले. हिंदवी स्वराज्याचे वेगवेगळे टप्पे आणि त्या प्रत्येक टप्प्यावर महाराजांनी काही ना काही आपल्याला विचारांची शिदोरी दिलेली. महाराजांचा इतिहास आपल्याला प्रत्येकाला पुस्तकातून, व्हिडिओतून किंवा युट्यूबवरती सर्रासपणे बघायला भेटेल. पण महाराजांचे विचार कुठेतरी आजच्या समाजाने घ्यायची गरज आहे आणि त्या दृष्टीने आज मी तुमच्यासमोर महाराजांचे विचार मांडण्याचा प्रयत्न करते. महाराजांनी जे काही हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते जपणं ही आपली जबाबदारी. भलेही त्यावेळेसची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात फरक असेल, नक्कीच फरक आहे. त्यावेळेसची परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. त्यावेळेस परकीय आपल्यावर आक्रमण करत होते, आता आपणच आपलेपणाने आपल्याच माणसं आपल्यावरती आक्रमण करतायत. पण त्या परिस्थितीला सामोरं जायचं की नाही हा आपला प्रश्न आहे. मग ते किती पद्धतीने सामोरं जायचं याचा विचार आपण प्रत्येकाने करायला हवा ना. महाराजांच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर आपल्याला काही ना काहीतरी त्यांचा विचार मिळतो आणि तो विचार आपण प्रत्येकाने जीवनात आपल्या वापरला तर नक्कीच हिंदवी स्वराज्य निर्माण व्हायला काय वेळ लागणार आहे. आणि ज्यावेळेस महाराजांचे विचार प्रत्येक जण आपल्या स्वतःमध्ये पेरायला त्यावेळेस कुठेतरी आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. का तर तुम्ही निर्माण केलं जे हिंदवी स्वराज्य होतं ते आम्ही योग्यरित्या सांभाळलंय आणि योग्यरित्या त्याची वाटचाल चालू आहे. नाही तर 350 वर्ष काय 100 वर्षात सुद्धा कुठलीही गोष्ट आता थोड्या दिवसात काहीतरी होईल, एखादी राजकीय म्हटलं तरी ती तेवढ्या टप्प्यापुरती राहते आणि त्याच्यानंतर पूर्णपणे विस्तार होतो. पण असं नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य जे होतं ते आजही आपल्याला का प्रेरणादायी वाटतं. आजही प्रत्येक गरीब शेतकऱ्याला सुद्धा का वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज असते तर आपली ही परिस्थिती नसती. नक्कीच त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, मी मान्य करते. त्यावेळेसची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात खूप मोठी तफावत आहे. पण ही तफावत असताना देखील प्रत्येकाला माणसाशी माणसासम वागण्याची बुद्धी महाराज देत होते आणि महाराजांनी तो विचार आपल्यापर्यंत दिला नसता तर कुठेतरी हिंदवी स्वराज्य हे कोपऱ्यात कुठेतरी पडलं असतं. आणि महाराजांचा प्रत्येकाचा जयघोष आपण प्रत्येकच जण करतो. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा असू द्या, शंभूराजेंचा असू द्या, ताराराणी साहेबांचा असू द्या किंवा त्या पुढच्या प्रत्येक पिढीचा आपण उद्घोष करतो, महाराजांचा जय जयकार करतो, महाराजांचं मोठमोठ्याने नाव घेतो. पण कुठंतरी आपल्याला असं वाटतं की नाही राव, महाराजांचं स्वराज्य हे त्या काळात होतं तसं आपण पुन्हा आणायला हवंय. आणि याच एका प्रयत्नासाठी मी प्रत्येक वेळेस फक्त एवढाच उद्देश मानते की महाराजांचे विचार प्रत्येकाने आपल्यामध्ये आणले. हिंदवी स्वराज्य खऱ्या अर्थाने पूर्णत्वास आलं ते म्हणजे राज्याभिषेक महाराजांचा झाला त्यावेळी. महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस सुद्धा महाराजांनी काही ना काही गोष्टी अशा केल्या की ज्यामुळे हिंदवी स्वराज्याचं वैशिष्ट्य वेगळ्या पद्धतीने उमलून आलं. स्वभाषा म्हणजे काय, आपली भाषा, आपली मातृभाषा कोणती, मराठी. आणि या मराठी भाषेला महाराजांनी त्या काळात कुठेतरी स्थान यावं या दृष्टीने राजव्यवहार कोश निर्माण करून घेतला होता. आणि आपण काय करतो, सहजपणे कुठेतरी नवीन ठिकाणी गेलो आणि एखाद्याला साधा पत्ता विचारायचा असेल तरी आपण सहजपणे काय म्हणतो, भैया ये ऍड्रेस क्या है बताओ, ये कहाँ पे ये बताओ. आपण मराठीत विचारतो का, मराठीत सुद्धा विचारलं तेवढंच, तो त्याला जर मराठी येत असेल तर तो त्याप्रमाणेच उत्तर देणार आहे. हिंदीत विचारलं तरी तो तेच उत्तर देणार. पण आपण काय चुकतो, आपण आपल्या मराठी भाषेला डावलतो आणि समोरचा काय करतो, समोरच्याला काय वाटणार, आपण हिंदीत बोललो समोरच्याला काय वाटणार की आपण हिंदी आहेत तर मग तो आपल्याला उत्तर त्या पद्धतीने देतो. पण महाराजांनी त्या काळात 350 वर्षापूर्वी मराठीचं महत्व जाणलं होतं आणि आपण काय करतो, काहीच नाही, मराठी कुठेतरी कोपऱ्यात पडली आपली. मराठी ग्रामीण भागात योग्य पद्धतीने वाढ विस्तार होतोय त्याचा, पण शहरी भागात जर बघायला गेलं तर मराठीला काही सुद्धा किंमत राहिली नाहीये आणि ती किंमत आणायचं काम आपण प्रत्येकाने करायला हवं.
महाराजांनी त्या काळात जो राजव्यवहार कोश निर्माण करून घेतला होता तो यासाठी की त्या काळात जे परकीय आपल्यावर आक्रमक होते किंवा परकीय शाया ज्या होत्या तर त्या प्रत्येक जण त्यांची त्यांची एक वेगळी भाषा होती आणि त्यातूनच त्यांचा संपूर्णपणे पत्रव्यवहार किंवा संपूर्ण गोष्टी त्याच ह्याने चालायच्या, ज्या गोष्टी सर्वसामान्य माणसाला कळत नव्हत्या. आणि त्यामुळे त्यांचं काही फरमान वगैरे आलं तर ते ठराविक एक दोन माणसांनाच माहीत असायचं किंवा वाचता यायचं आणि ते वाचता आल्यावर त्यांना जो सोयीस्करपणे त्यातनं अर्थ निघतो तो ते समोरच्यांना सांगायचं आणि त्यामुळे कुठेतरी तो खरा अर्थ बाजूलाच राहायचा आणि वेगळ्या पद्धतीने समोरच्यावर किंवा समाजावरती त्याचे पडसाद उमटायचे. मग महाराजांनी या राजव्यवहार कोशाच्या माध्यमातून काय केलं तर आपल्या मराठी भाषेत संपूर्णपणे पत्रव्यवहार करायला चालू केले आणि त्याचबरोबर मराठी भाषेचं महत्व महाराजांनी त्या काळात पटवून दिलं. त्याचबरोबर महाराजांनी त्यावेळेस राज्याभिषेक शक निर्माण केलं होतं. आपल्या हिंदू संस्कृतीत किंवा हिंदू राज्यकर्ते जे काही आधीचे होऊन गेले त्यातील कित्येकांनी शक निर्माण केलं होतं. शक म्हणजे काय तर कालगणना. ही कालगणना आपली मराठी कालगणना कुठली हा प्रत्येकाला प्रश्न पडतो. आपण प्रत्येक जण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ते डिसेंबर पर्यंतचे महिने प्रत्येकालाच माहिती असतात. पण आपण साधं आपल्याकडे सप्ताह बसवायचा असेल गावात, आपला सण कुठला साजरा करायचा असेल तर काय बघतो सगळ्यात पहिल्यांदा तिथी. तिथीचं महत्व महाराजांनी त्या काळात जाणलं होतं आणि त्यामुळे महाराजांनी इंग्रजी तारखा सोडून दिल्या होत्या आणि त्यामुळे त्यांच्या प्रत्येक पत्रात उल्लेख होता तो म्हणजे तिथींचा. पण आपण काय करतोय आपल्याला लक्षात राहतात त्या म्हणजे फक्त तारखा. कुठलाही सण कधी असेल विचारलं तर ह्या तारखेला कुठल्या तिथीला किंवा कुठल्या मराठी महिन्यात सण येतो हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं. पण खरं तर ही कुठेतरी आपली कमी आहे. आपण आपल्या संस्कृतीला कुठेतरी विसरत चाललोय. पाश्चात्य संस्कृती कित्येक पटीने वाढत चालली आणि ती वाढत असताना देखील पाश्चात्य संस्कृतीला देखील आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो आणि त्या आपल्या संस्कृतीचं अनुकरण करतात. मग आपण आपल्या संस्कृतीचं अनुकरण करायला किंवा आपली संस्कृती पुढे चालवायला का मागं बघतोय? खरंच आपली तिथी किंवा आपली जी काही संस्कृती आहे, हिंदू संस्कृती म्हणा, मराठी संस्कृती म्हणा, प्रत्येक संस्कृतीत वेगवेगळे अर्थ दडलेले आहेत आणि ती इतकी सुंदररित्या आहे की आपल्या प्रत्येकाला तिचा अभिमान असायला हवा. पण आपण ते करत नाहीये. आपण आपल्या संस्कृतीचा कुठेतरी विलोप करतोय आणि पाश्चात्य संस्कृती आपल्याला आवडू लागते, इतकी आवडू लागते की आपल्याला दैनंदिन जीवनात सुद्धा पाश्चात्य संस्कृतीच आपल्याला महत्वाची वाटते. आणि त्यामुळे महाराजांनी राज्याभिषेक शक निर्माण केलेलं होतं. राज्याभिषेक सोहळ्यापासून ते राज्याभिषेक शक चालू झालं होतं आणि आज त्या राज्याभिषेक शकाचे 350 वर्ष चालू. इतकं वर्ष होत असताना देखील ते राज्याभिषेक शक कुठेही विसरलं जात नाही. पण तरी देखील आपल्या प्रत्येक माणसातून ते शक विसरलं जाते. राज्याभिषेक शक सोडावं पण आपलं शालिवाहन शक हे तर प्रत्येकाच्या आपल्या काल निर्णय जरी आपण बघितलं, प्रत्येकाच्या घरात मराठी कॅलेंडर असेल तर त्यात काल निर्णय किंवा कुठलेही इतर असतील तर प्रत्येकात शालिवाहन शकाचा उल्लेख असतो. किंवा आपली लग्नाची पत्रिका जरी आपण बघितली तर प्रत्येक लग्नाच्या पत्रिकेत उल्लेख असतो, काहीतरी तिथी असते आणि पुढे शालिवाहन शके 1946, 1947. कित्येक जण प्रश्न विचारत असतील हे एवढे मागं का? कारण की आपण थोडंसं शक आपलं किंवा मराठी संस्कृती आपली थोडीशी उशिरा चालू झालेली आहे. पण ती जेव्हापासून चालू झाली आहे तेव्हापासून ती अविरतपणे चालू आहे. याचं प्रमाण देतं ते म्हणजे आपल्या लग्न पत्रिका किंवा आपले सण समारंभ सप्ताह. आणि ती तिथी, ती संस्कृती आपण प्रत्येकाने जपायला हवी याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. आपल्या आजी आजोबा प्रत्येक जण किंवा म्हातारी वयस्कर माणसं जी काही आहेत ती प्रत्येक जण आपल्यावर आपली मराठी संस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्न करतात. पण आपण कुठेतरी मोठं झालो की ती संस्कृती विसरायला लागतो आणि त्या संस्कृतीच्या विसरण्यात आपला सगळ्यात मोठा हात आहे. येणाऱ्या काळात असं नको व्हायला की दिवाळी आपण तारखेनुसार साजरी करत जाऊ. म्हणजे ह्या 22 ऑक्टोबरला समजा दिवाळी आली तर काही वर्षांनी असं व्हायला नको की दरवर्षी 22 ऑक्टोबरला ती दिवाळी साजरी होईल. आपल्या मराठी संस्कृतीचा काय हात आहे? आपली मराठी संस्कृती पूर्वापारपणे अगदी सुंदररित्या चालू आहे पण तिला आपण कुठेतरी विसरतोय आणि ती विसरण्यामागे आपली सगळ्यांची भूमिका आहे. आणि त्यामुळे आपण प्रत्येकाने इथून पुढच्या प्रत्येक काळात काही असू द्या आपल्या तिथीचा उल्लेख करणं महत्वाचं आहे आणि त्या तिथीचा वापर आपण प्रत्येक जणांनी प्रत्येकाच्या आयुष्यात केला हवा. तर कुठेतरी आपल्याला सुद्धा ते आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य, आपल्या संस्कृतीचं महत्व समजायला वेळ लागला. महाराजांनी त्यांची कारकीर्द करत असताना अनेक गोष्टी अशा केल्या की त्यामुळे आपल्याला त्यांचं स्थान एक वेगळ्या उंचीवर आहे असं वाटतं. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे स्त्रियांवरचे अन्याय अत्याचार वाचवण्यासाठी महाराजांनी केलेली
सगळ्यात पहिली घटना म्हणजे रांझेच्या पाटलाचा चौरंगा. महाराज अगदी कोवळ्या वयात असताना ही घटना घडलेली आहे. महाराजांच्या राज्यकारभारातील किंवा महाराजांकडे जी जहागीरदारी होती त्यातील एका स्त्रीवर रांझेगावच्या पाटलाने बदममल केला होता. आणि त्या बदममल केला ही महाराजांना जेव्हा समजलं त्यावेळेस महाराजांनी सहजपणे महाराज त्याला साधी काहीतरी शिक्षा दिली असती किंवा तुरुंगात ठेवलं असतं आणि त्या म्हटले असते किंवा आजीवन तुरुंगवास सुद्धा दिला असता. पण महाराजांनी तसं केलं नाही. महाराजांनी त्याचा चौरंगा केला. का? महाराजांनी चौरंगा त्याचा करण्यामागचा उद्देश होता की त्या उदाहरणात महाराजांना दाखवून द्यायचं होतं की इथून पुढच्या काळात जर कोणी स्त्रियांचा बदममल करण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याची अशी अवस्था होईल. आणि त्यामुळेच कुठेतरी आपल्याला महाराजांच्या पुढच्या कारकिर्दीत महाराजांच्या स्वराज्यात किंवा आपलंही हिंदवी स्वराज्य होतं त्यात कुठल्याही स्त्रीचा बदममल झाल्याच्या घटना आपल्याला वाचायला मिळत नाही. कारण की महाराजांनी त्यांच्या पहिल्याच उदाहरणात ते दाखवून दिलं होतं. समोरच्यावर वचक बसवला होता प्रत्येकावरती की आपल्या स्वराज्यात आया बहिणींना तेवढंच महत्व आहे जितकं आपल्या देव्हाऱ्यातल्या देवतांना आहे. आपल्या अंगणात तुळस असते त्या तुळशीला जितकं महत्व आहे तितकं महत्व महाराजांनी प्रत्येक स्त्रीला दिलेलं होतं. आणि त्यामुळे महाराजांनी त्यांच्या स्वराज्याच्या निर्मितीच्या कार्यात स्त्रियांवरती विशेष लक्ष देत होते. असं नाही की त्यांनी त्यांच्या घरातल्या स्त्रियांना लांब ठेवलंच राज्य दरबारापासून. राजमाता जिजाऊ साहेबांचं उदाहरण घ्या. शिवाजी महाराजांची जितकी हयात होती तितक्या प्रत्येक हयातीत महाराजांच्या प्रत्येक निर्णयात राजमाता जिजाऊंचा हात होता. त्यानंतर त्यांच्या अष्टराज्ञी म्हणजे महाराजांच्या 8 बायका त्या प्रत्येक बायकांचं प्रत्येक त्या टप्प्यावर काही ना काही तरी महत्व त्यांचं त्या आयुष्यात होतं. आणि कुठेतरी त्यांचं ते महत्व किंवा त्यांनी योग्य पद्धतीने साथ जर दिली नसती तर आपल्या स्वराज्यात काय उपयोग झाला असता बरं. त्यांच्या 8 बायका आपण प्रत्येक जण जुन्या काळात जास्त विवाह करण्याची पद्धत होती ती ऐशोआरामासाठी किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी. महाराजांनी 8 विवाह कशासाठी केले? आपलं राज्य निर्माण होण्याच्या दृष्टीने की आपल्यातलेच लोक जे आपल्यामध्ये विरोधाभास करतात किंवा आपल्या विरोधात उभे राहतील अशांच्या घरी महाराजांचा विवाह करण्यात आला की जेणेकरून ती मंडळी आपल्या स्वराज्यात सामील होतील आणि स्वराज्याचा वाढ विस्तार होईल आणि आपल्या लोकांना कुठेतरी एक स्थान मिळेल. हिंदवी स्वराज्य सुरुवातीपासून निर्माण होत असताना प्रत्येक पावलावर महाराजांना अडथळे आले असं नाही. प्रत्येक टप्प्यावर म्हणजे अगदी दिवसागणिक महाराजांना अडथळे येत होते. पण तरी देखील महाराजांनी कधीही त्या अडथळ्यांचा दुरुपयोग केला नाही किंवा असं म्हटले नाही आता बास झालं, मी एवढं स्वराज्य निर्माण केलंय ना, बास आता हे पुढचं तुम्ही बघा, मी आपल्या आरामात गादीवरती बसतो. महाराजांनी 32 मन सोन्याचं सिंहासन बनवलं होतं आणि त्या सिंहासनावर ते आरामात सुद्धा बसू शकले असते. 32 मन सिंहासन सोडून द्यावं. पण त्याआधी देखील महाराज जेव्हा लहान होते, हिंदवी स्वराज्य निर्माण झालेलं नव्हतं, तेव्हा सुद्धा ते जहागीरदाराचा मुलगा होते. तेव्हा सुद्धा ते आपल्या त्यांची जेवढी प्रॉपर्टी तेवढी घेऊन त्यांचं गप गुजराण झाली असती की नाही, उलट त्यांचं अजून आयुष्य वाढलं पण असतं कदाचित. पण महाराजांनी तो विचार केला नाही. महाराजांनी काय विचार केला? आपल्या प्रत्येक माणसाचा. आणि प्रत्येक माणसाचा विचार केल्यामुळे महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं. आणि ते हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यामागची प्रेरणा त्यांना त्यांच्या आई वडिलांपासून मिळत गेली. पण त्याचबरोबर त्यांच्या सोबत असणारे प्रत्येक मावळे त्यांना प्रत्येक जण काही ना काही शिकवून जात होता आणि ते महाराज योग्य पद्धतीने लक्षात ठेवत होते. महाराजांचा कित्येक ठिकाणी अपयश सुद्धा पदरी पडलं असेल, पण त्या अपयशातून महाराज प्रत्येक वेळेस वेगळा काहीतरी मार्ग काढत होते आणि त्यातून चुका आपल्या सुधारून घेत होते, चुका शिकून घेत होते आणि त्या चुका पुन्हा होणार नाही याचा प्रयत्न महाराज करत होते. आणि त्यामुळेच महाराजांवरती कित्येकही संकट आले तरी महाराज कधीही घाबरले नाही. महाराजांना घाबरायला काय होतं? आईच्या पदराखाली ते आरामात दडून बसले असते, पण महाराजांनी तसं केलं नाहीये. मग आपण आत्ताची पिढी काय करतो? आत्ताची पिढी सर्रासपणे मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यामध्ये अडकत चाललं. तरुण पिढीच नाही तर इतरही मोठ्या वयातले सुद्धा ठराविक आपलं घर, आपला संसार सोडला तर आपण कुठेही बाहेर ठिकाणी बघतो का? आपल्या समाजात काय चाललंय याच्याकडे तरी आपलं लक्ष असतं का? नाही. पण ते आपण लक्ष द्यायला हवं. सहजपणे आपण एखाद्याला म्हणतो की हा कशाला आमच्यात नाक खुपसतो, पण ते नाक खुपसणं ते वेगळ्या अर्थाने आपण म्हणतो. पण आपल्याला आपल्या परिसरात असणाऱ्या प्रत्येक गोष्टींची माहिती असायला हवी. गावाकडे किंवा खेडोपाड्यात वाड्या वस्तींवरती एखाद्याच्या घरात समजा मयत झाली तर अख्खं गाव संध्याकाळी भाकरी भाजी घेऊन जातं. का घेऊन जातं? कारण की प्रत्येकात तेवढी आपुलकी असते. पण तीच शहरात परिस्थिती आहे का? नाही. शहरात शेजारी एखादा मरून पडला तरी शेजारच्यांना कल्पना नसते. जर तिथं माणसं जमली
बोलली तर कळतं किंवा काही वेळेस ते पण नाही. काही वेळेस पहिल्या दिवशी जातात, त्यानंतर कोणाला सुद्धा आठवत सुद्धा नाही की आपल्या शेजारी कोण होतं म्हणून, किंवा हा माणूस मेलाय तो आपल्या शेजारचा होता हे सुद्धा कोणाला माहिती नसतं. पण ती परिस्थिती काय आहे आपल्यात, कारण आपण तितकं लक्ष देत नाही. महाराज त्यांची फक्त जहागिरी पुरतं ते लक्ष देऊ शकत होते, पण महाराजांनी पुणे, सुपे, चाकण, इंदापूर ही जहागीरदारी सोडता संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या टप्प्यावर सुद्धा महाराजांचं विशेष लक्ष होतं. प्रत्येक घटना, क्षुल्लक जरी घटना घडली ना तरी महाराजांच्या ती नजरेस येत होती, कारण महाराजांचं तितकं बारीक लक्ष प्रत्येकावरती होतं. भलेही त्यांना निरोप पोहोचवणार त्यांचं गुप्तहेर खातं तितकं स्ट्रॉंग असेल, मी मान्य करते, पण प्रत्येक वेळेस महाराजांपर्यंत ती खबर जाते याचा अर्थ महाराजांनी सुद्धा काहीतरी त्यातनं विचार समोरच्यावर पेललेला असेल ना, की एवढीशी जरी काडी जरी हल्ली गवताची तरी माझ्यापर्यंत निरोप आला पाहिजे का. तो कुठेही आपल्या मावळ्यावर किंवा आपल्या माणसांवरती काही अन्याय अत्याचार होत असेल तर तिथं मी ताट मानेने उभा होईल आणि त्याच्या पाठीशी उभं खंबीरपणे राहील आणि त्याला कुठेतरी जगण्याची उमेद देईल. महाराजांनी त्यांच्या उभ्या हयातीत इतकं काही करून ठेवलंय, त्यामुळे आपण त्यांना प्रत्येक जण देव मानत, पण कुठेतरी महाराजांना आपण देव मानून चुकी करत नाहीये ना असं वाटतं. सध्याच्या येणाऱ्या पिढीपर्यंतचा काळ बरा आहे, पण इथून पुढच्या काळात जर आपण महाराजांना देव देव म्हणूनच जर गुणगौरव करत बसू, नक्कीच महाराजांनी जे काही कार्य केलंय ते प्रत्येकासाठी खूप मोठं आहे आणि आपण आज जिवंत आहेत किंवा आपण आज इथं उभे आहोत ते महाराजांमुळे, हे मान्य करते. पण कुठंतरी आपण महाराजांचा उद्घोष किंवा महाराजांचा इतिहास एका वेगळ्या वळणावर अशा पद्धतीने लिहून ठेवतो की येणाऱ्या पुढच्या पिढीला, ज्या प्रकारे आता कार्टून्स मध्ये अव्हेंजर्स वगैरे किंवा डोरेमॉन वगैरे प्रकार आहेत ना, तर येणाऱ्या काळात लहान मुलांना असं वाटायला नको की शिवाजी महाराज कोणतरी काल्पनिक होते किंवा अव्हेंजर किंवा देव होते म्हणून त्यांनी हे सगळं केलं. महाराज सामान्य माणूस होते आणि सामान्य माणूस असताना त्यांनी असामान्य कार्य केलेलं होतं, म्हणून आपण त्यांना आज इतक्या आदराने त्यांच्या समोर नतमस्तक होतो. पण ते नतमस्तक होण्यामागची भावना काय आहे, तर त्यांनी सामान्यतेकडून असामान्यतेकडे केलेला प्रवास. पण जर आपण महाराजांना प्रत्येक ठिकाणी देव आहेत महाराज असं म्हणून जर गुंफत गेलो ना, तर कुठंतरी येणाऱ्या पिढीकडे महाराजांचा इतिहास किंवा महाराजांचे विचार हे खूप वेगळ्या पद्धतीने पोहोचले जातील आणि कुठंतरी जे अव्हेंजर्सकडे किंवा डोरेमॉनकडे वगैरे सुपर पॉवर असतात ना, त्याप्रमाणे येणाऱ्या पिढीला वाटेल की महाराजांकडे काहीतरी सुपर पॉवर आहे, महाराजांकडे काहीतरी जादू आहे. आत्ताच कित्येक पिढींमध्ये राम, कृष्ण आपले जे काही देव आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा प्रत्येक लहान मुलांच्या मनात आता असं यायला लागलंय की नाही, त्यांच्याकडे काहीतरी सुपर पॉवर होती. कृष्णाला सगळं दिसत होतं म्हणजे त्याच्याकडे काहीतरी सुपर पॉवर होती. रामाने एवढ्या लांब जाऊन सीतेला वाचवलं नाही, त्याच्याकडे सुपर पॉवर होती. पण माणूस म्हणून त्यांचं अस्तित्व आपण कुठंतरी कमी पाडतो आणि महाराजांचं माणूस म्हणून अस्तित्व आपण जोपर्यंत जिवंत ठेवू ना तोपर्यंतच कुठेतरी महाराजांचा काळ किंवा महाराजांचे विचार आपल्यामध्ये येत असं म्हणू शकतो. नाहीतर एकदा आपण महाराजांना दैवत्वाच्या उंचीवर नेऊन ठेवलं ना तर येणाऱ्या पिढीला महाराज कोण हे विचारलं तर महाराज कोणतरी होते एवढ्या पुरतच प्रत्येकाला वाटेल. महाराजांनी जे काही काम आपल्यासाठी केले किंवा ज्या गोष्टीची जाणीव आपल्यातील प्रत्येकाला त्या गोष्टीची जाणीव पुढच्या पिढीपर्यंत येणार नाही. त्यामुळे महाराजांना देव म्हणणं, मी शक्यतो म्हणते की महाराजांना देव मानू नका. महाराज देवासारखं महाराजांनी काम केले, पण महाराज देव नव्हते, ते आपल्यासारखे सामान्य माणूस होते हे मान्य करायला हवे. आणि सामान्य माणूस असताना त्यांनी इतकं सगळं केलं, मग आपण का मागं बघतोय. आता 2-3 दिवसापूर्वीच उदाहरण देते. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये एक दादा आहेत, मला नाव एकदम आठवत नाहीये, सहज त्यांची ओळख झालेली होती आणि त्यांना काहीतरी घरात नाही असे काहीतरी वादविवाद झाले आणि त्यामुळे त्यांनी इन्स्टाला स्टोरी टाकलेली होती की मी आता या सगळ्यातून लांब जातो आणि आपल्या सरनाचा व्हिडिओ टाकलेला होता आणि त्याच्यावर टाकलेलं मी आता या सगळ्यातून लांब जातो. त्यावेळी मी त्यांच्याशी बोलले थोडंसं, तर ते सहजपणे म्हटले की महाराज, मी त्यांना उदाहरण दिले की महाराजांनी आपल्यासाठी एवढं केलंय ना, आपण एवढीशा गोष्टींनी थकतोय किंवा आपण एवढीशा अपयशाने मागं बघतोय. ते सहजपणे म्हणले की महाराज कोण होते, आपण कोण आहेत. महाराज कोण होते, महाराज सामान्य माणूसच होते ना. महाराजांनी जर त्यावेळेस तसा विचार केला असता, मी कोण आहे, मी जहागीरदाराचा मुलगा, मी घरात बसून खातो, मी कशाला तुमच्यामध्ये येऊ, तर महाराजांचा आपण आत्ता उदाहरण देऊ शकलो असतो का, नाही. महाराजांचं प्रत्येक गोष्ट ही महाराजांच्या वेगळ्या उंचीमुळे होती, ही आपण प्रत्येक जण मान्य करतो, मान्य. पण ते होत असताना आपण महाराज हे कोणतरी वेगळेच होते, महाराज कोणतरी दैवी पुरुष होते हे का म्हणतोय. महाराज नक्कीच महाराजांकडे वेगवेगळे विचार होते, पण नक्की त्या विचारांमुळे महाराज श्रेष्ठ होते. महाराजांच्या अंगात काहीतरी कला ऑलरेडी होत्या आणि त्यामुळे महाराजांनी हिंदवी स्वराज्याची वाटचाल केली. महाराजांमध्ये आपुलकी होती, महाराजांकडे माणसे जोडण्याची कला होती,
एकदा जोडलेल्या माणसाला पुन्हा माघारी न पाठवण्याची रीत होती. रायगडावरती किंवा त्यांच्या राजधान्यांच्या ठिकाणी आलेल्या प्रत्येक माणसाला तितकीच किंमत देण्याची पद्धत महाराजांकडे होती आणि त्यामुळे कुठेतरी महाराजांचं स्वराज्य हे आजतागायत अबाधित आहे. आपण प्रत्येक जण त्यामुळे हिंदवी स्वराज्य आहे असं म्हणतो, पण ते हिंदवी स्वराज्य आपण कुठल्या उंचीवर नेतो याचा विचार आपण प्रत्येकाने करायला हवा. महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या, आपण सहजपणे म्हणतो महाराज येतले पुन्हा जन्माला, पण ते पुन्हा जन्माला येण्यासाठी जिजाऊ मासाहेब, शहाजी महाराज साहेब कुठून घडवणार? का फक्त डायरेक्टली महाराज स्वर्गातून येणार आहेत आणि म्हणणार आहेत मी आले शिवाजी महाराज, माझे हिंदवी स्वराज्य मला परत द्या. महाराज तसं म्हटल्यावर आपण हिंदवी स्वराज्य त्यांना दाखवू तरी शकतो का? कारण की आपण हिंदवी स्वराज्याचा 1% सुद्धा ठेवलेला नाहीये. वैचारिक दृष्टीने नाही आणि त्या काळातले जे काही होते हिंदवी स्वराज्य ते तर नाहीच आहे, पण वैचारिक दृष्टीने सुद्धा आपण हिंदवी स्वराज्य काही सुद्धा ठेवलेलं नाहीये. हिंदवी स्वराज्याचा मुख्य आधार होता तो म्हणजे प्रत्येक सामान्य माणूस, आणि तो सामान्य माणूसच आपापल्या समस्यांमध्ये इतका गुरफटून गेलाय की प्रत्येकाला स्वतःच सोडून लांब बघायची इच्छाच होत नाही. आपल्या सोडून आपल्या शेजारच्या घरात काय चाललंय हे सुद्धा बघण्याची तो तसली सुद्धा घेत नाही. आणि कुठेतरी याच गोष्टीमुळे असं वाटतं की महाराज तुम्ही नका येऊ पुन्हा जन्माला, तुम्ही पुन्हा जन्माला आला आम्हालाच वाईट वाटेल की तुम्ही जो वारसा आम्हाला दिलेला होता तो आम्ही जपू शकलो नाही आणि तो वारसा पुन्हा निर्माण करण्यासाठी तुम्हालाच यायची पुन्हा गरज पडली. आपला उपयोग काय हो? आपण प्रत्येक जण महाराजांच्या नावाचा उद्घोष करतो आणि महाराजांचे विचार असेच पायमल्ली तुडवणार असेल तर काय उपयोग आहे महाराजांनी पुन्हा जन्माला येऊन? महाराज जरी समोर आले आपल्या तर आपण कुठल्या तोंडाने त्यांना म्हणणार की महाराज तुम्ही आमचे महाराज होते? आपण महाराजांना महाराज का म्हणतो की आपल्याला त्यांच्या विचारांविषयी काहीतरी जाणीव आहे किंवा महाराजांनी जे काही केलं त्याविषयी जाणीव आहे, यामुळे आपण म्हणतो ना. तर महाराजांनी जे काही केलंय ते आपल्यासाठी केले, आपल्यातल्या प्रत्येकासाठी केलंय याची जाणीव प्रत्येकाने ठेवता हिंदवी स्वराज्याचे जे काही विचार होते, मग राज्य विस्तार राज्यकारभार या पलीकडचे महाराज किंवा लढाई तलवारधारी अश्वारूढ महाराज हे सोडून महाराज कसे होते हे जाणून घ्यायचा थोडासा प्रयत्न करू आणि महाराजांचे विचार आपण प्रत्येक जण मनामनामध्ये गुंफूया. आज प्रत्येक गावागावात शिवज्योत आणली जाते, पण ती शिवज्योत आणताना प्रत्येक जण काही ना काही वेगवेगळी आशा मनात ठेवतो. ती ज्योत हातात घेतल्यावर आपल्या मनात एक अभिमान येतो की नाही राव मी महाराजांची ज्योत हातात घेतली. पण ती ज्योत हातात घेतल्यावर आपल्या मनात सुद्धा भावना यायला हवी की नाही मी त्या हिंदवी स्वराज्याचा विचारांचा वारसदार आहे आणि तो वारसदार असताना मी तो वारसा आजीवंत ठेवणार आहे. मी जरी मेलो तरी तो वारसा जिवंत राहिला पाहिजे आणि तो वारसा जिवंत ठेवण्याचं काम तुम्ही आम्ही करायचं. इथं असणाऱ्या कदाचित लहान मुलांना किंवा काहींना मी जे बोलते ते थोडंसं वेगळं बोलते असं वाटत असेल, पण कुठंतरी महाराजांचे विचार प्रत्येकाने आपल्या मनात ठेवावे या उद्देशाने मी प्रत्येकाशी बोलते. आणि प्रत्येकाशी बोलताना फक्त इतकंच सांगणं की महाराज आपल्यामध्ये आहेत, अजूनही आहेत. महाराज जरी निधन झालं असेल 1680 मध्ये तरी देखील महाराज विचारांनी आपल्या सोबत आहेत. आपण प्रत्येक जण सहजपणे आपल्या घरातील एखादी व्यक्ती गेली तर लहान मुलांना आपण सहजपणे रात्रीचं एखाद्याचं अन्न दाखवतो आणि म्हणतो की ते आपले आजी आजोबा आहेत किंवा ती आपली XYZ गेलेली व्यक्ती आहे म्हणतो की नाही, ते समोरून आपल्याला बघतायत किंवा त्यांचे आशीर्वाद आपल्या मागे आहेत असं आपण म्हणतो. पण छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा असंच कुठेतरी असतील आणि आपल्याला बघत असतील ना, त्यांना काय वाटत असेल ही हिंदवी स्वराज्य बघून की मी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं आया बहिणींच्या रक्षणासाठी, शेतकऱ्यांच्या विकासासाठी किंवा प्रत्येकाला माणूस म्हणून जगवण्यासाठी, पण तेच कुठंतरी होत नाही. आया बहिणींचं संरक्षण, शेतकऱ्यांचे विचार, शेतकऱ्यांची आदर भावना ह्या सगळ्या गोष्टी खूप लांब येतो, पण माणसाला माणूस म्हणून जगवण्याचं स्वातंत्र्य तरी आपण आपल्याकडे देतो का? आपण स्वतःचं अस्तित्व साकारतोय का? प्रत्येक जण शालेय शिक्षण पूर्ण करतं आणि शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर तितक्या नोकरी व्यवसायात गुरफटून इतकं जातं की त्याकडे स्वतःकडे असलेले कला कौशल्य तो कुठेतरी विसरून जातं. ते कला कौशल्य कुठेतरी विसरून न जाता प्रत्येकाने आपल्या कला कौशल्यांचा आदर करत ते जाणून घेऊन त्या कला कौशल्यात सुद्धा काहीतरी आपलं अस्तित्व निर्माण करावं असं मला वाटतं. कारण की प्रत्येक जण जन्माला येणारा प्रत्येक जण जगणारे, जन्माला आला त्याच्यानंतर मोठं झाल्यावर शालेय शिक्षण काहीतरी घेणारे, त्यानंतर नोकरी व्यवसायाला लागणारे, ते झाल्यावर आपल्या मुलाबाळांमध्ये नातवंडांमध्ये गुरफटणारे आणि नंतर मरणारे, प्रत्येकाचंच आहे. पण ते करत असताना ज्यावेळेस आपण आपल्या कला कौशल्यांची जाणीव ठेवू, त्या कला कौशल्यांच्या दृष्टीने आपले पाऊल चालू, भलेही आपल्याला नोकरी व्यवसायातून टाइम कमी मिळणार आहे, शालेय शिक्षणातून प्रत्येकाला टाइम भेटेल असं नाही, पण ज्या वेळेस भेटेल ना त्यावेळेस आपण आपलं कला कौशल्य जपायला पाहिजे आणि त्या कला कौशल्यामुळे कुठेतरी आपली ओळख झाली पाहिजे.
आणि आपल्या आई वडिलांना कोणीतरी आदराने म्हणलं पाहिजे की नाही हा माझा मुलगा आहे किंवा ही माझी मुलगी आहे, असं आपले आई वडील मोठ्या कौतुकाने सांगायला हवे. तितकंच नाही तर एखादा कुठलाही नवीन माणूस असेल आणि त्याला जर कळलं ना की आपण असं बोलतोय किंवा असं काहीतरी, आता एखाद्याला समजा डान्स चांगला येत असेल, एखाद्याला बोलता चांगलं येत असेल, एखाद्याला गाता चांगलं येत असेल, त्या क्षेत्रात आपण असं नाही की आपले बाकीचे क्षेत्र चालूच आहेत आणि ते दररोज चालूच राहणार आहे. मग ते करता आपल्यातील आवड का आपण मागं सारतोय, ती आवड मागं न सारता आपण त्याला सुद्धा कुठंतरी थोडंफार का होईना, मी म्हणत नाही की दररोजच मला डान्स येतोय मी दररोज 4-4 तास डान्स करत बसेल, 4-4 तास मी डान्समध्येच घालवेल, 4-4 तास कुठल्या तरी चौकात जाऊन नाचतच बसेल, असं नाही म्हणत. जेवढा टाइम भेटेल अर्धा तास 15-20 मिनिटं स्वतःसाठी द्या. स्वतःसाठी तुम्ही जितका वेळ द्या ना प्रत्येक जण, मग असं नाही की फक्त मी तरुण पिढीसाठी म्हणते, प्रत्येक जण प्रत्येकाकडे काही ना काही कला कौशल्य असतात आणि ती कला कौशल्य जपायची कशी ही आपल्यामध्ये असतं आणि ती कला कौशल्य कुठेतरी आपल्याला वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवतं. महाराजांनी ज्या पद्धतीने हिंदवी स्वराज्याचा वाढविस्तार केला होता तो वाढविस्तार होताना त्यांनी प्रत्येक गोष्टीचा विचार केला होता आणि त्यांनी त्यांच्याकडे असणारं कला कौशल्य म्हणजे प्रत्येकाशी आपुलकीने बोलणं, माणसं टिकवणं, हे सुद्धा एक कला कौशल्य आहे आणि ते महाराजांनी योग्य प्रमाणात वापरलं होतं आणि योग्य ठिकाणी. महाराजांना जिथं वाटत असं ना की हा समोरचा माणूस काय आपल्यापाशी टिकणार नाही किंवा हा समोरचा माणूस काही करू शकत नाहीये, तर महाराज त्या दृष्टीने काम देत होते. असं नाही की एखादा लुळा पांगळा जरी आला तरी महाराज त्याला काहीतरी काम देत होते. का तर हिंदवी स्वराज्याचा तो देखील एक भाग आहे, या दृष्टीने महाराज त्याला काम देत होते. किंवा महाराजांनी कधी कोणालाही मागं पुढे बघितलं नाही. महाराज स्वतः सुद्धा मरायला मागं पुढे बघत नव्हते, तर बाकीच्यांचं जाऊ द्यावं. ज्यावेळेस तानाजी मालुसरेंचा पराक्रम आपण प्रत्येक जण पोवाड्यामधून ऐकतो. तानाजीराव गेले होते आपल्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आणि त्यावेळेस त्यांना कळालं की कोंढाण्याच्या मोहिमेवर महाराज जात आहेत. त्यावेळेस तानाजीराव सहजपणे म्हटलं असते, हा महाराज जावा तुम्ही, आम्ही येतो नंतर, मुलाचं लग्न झाल्यावर मी येतो तुम्हाला भेटायला, त्यावेळेस आपण भेटून बोलू. तानाजीरावांनी तसं केलं नाही. आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. हे का म्हटले? कारण त्यांना कुठेतरी जाणीव होती की आपला राजा आपल्यासाठी कुठेतरी काहीतरी करतो आणि आपल्या मुलाचं लग्न तिकडे आनंदात होत आहे ना, आणि त्याच टायमात आपल्या राजा चिंतेत आहे हे कुठेतरी तानाजीरावांना बघवलं नसेल आणि याच उद्देशातून तानाजीरावांनी आधी लगीन कोंढाण्याचा मग माझ्या रायबाचा असं उद्गार काढले असते. खरं तर त्या लढाईत तानाजीरावांचं निधन झालं. त्याच लढाईत नाही तर कित्येक लढायांमध्ये आपले प्रत्येक मावळे कुठं ना कुठे खर्ची होत होते, कुठं ना कुठे शहीद होत होते, त्यांना वीरमरण येत होतं. पण महाराजांनी असं केलं का? नाही. त्यांच्या घरातलं कोणतरी वारलंय ना, मग जाऊ दे, आपण आता त्यांच्या घरात परत जायचं नाही किंवा परत बघायचं नाही, आपल्यापुरतं तर कामाला आलाय बस, असं महाराजांनी केलं का? नाही. महाराजांनी किंवा आऊसाहेबांनी एखादा जर वीरमरण आलं त्या घरात जाऊन प्रत्येकाची सोय व्यवस्थित आहे की नाही, त्याचबरोबर त्यांची जर चिमुकली मुलं असतील तर त्यांना शस्त्र शिक्षण किंवा इतर शिक्षण देण्याची जबाबदारी महाराज उचलत होते. इतकंच नाही तर त्यानंतर ती मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या लग्नाचा वगैरे खर्च सुद्धा महाराज स्वतः करत होते. काय गरज होती बरं महाराजांना हे करायची? महाराजांना गरज नव्हती, पण तरी देखील महाराजांनी केलं का? तर महाराजांना जाणीव होती की ते मावळे आपल्यासाठी लढतायत. हे हिंदवी स्वराज्य फक्त माझं एकट्याचं नव्हतं, हे महाराज कायम म्हणायचे. महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे ही श्रींची इच्छा आहे. श्री म्हणजे कोण? इथे असणारा प्रत्येक जण. खरं तर श्रीची खूप वेगवेगळ्या व्याख्या प्रत्येक जण करेल, पण श्री म्हणजे माझ्या लेखी प्रत्येक उपस्थित असणारा किंवा हिंदवी स्वराज्यात असणारा प्रत्येक सामान्य माणूस, आणि या प्रत्येक सामान्य माणसाचं हिंदवी स्वराज्य ही भावना महाराजांनी त्यांच्या मनात रुजवली आणि त्यामुळे कुठेतरी हिंदवी स्वराज्य हे वेगळ्या उंचीवर पोहोचलं. हिंदवी स्वराज्य निर्माण होताना महाराजांनी खूप खस्ता खाल्ल्यात आपल्यासाठी. महाराजांनी खूप काही सोचलंय. महाराजांनीच नाही तर प्रत्येक मावळ्यांनी खूप त्यांचं घरदार वाऱ्यावर सोडलंय आपल्यासाठी. पण आपल्याला काय करायचंय? फक्त त्यांचे विचार आपल्या मनात ठेवायचे आणि ते आचरणात आणायचे आणि ते आचरणात आणून इतरांपर्यंत पोहोचून त्यांच्या आचरणात कसे येतील याचा विचार फक्त आपल्या प्रत्येकाला करायचा आहे. एवढंसं सोपं काम आहे. आपल्याला ना त्यांच्यासारखं लढायला जायचंय, ना ढाल तलवार घेऊन कोणाच्या मागे मागे जायचंय. आपल्याला फक्त काय करायचंय? त्यांचं वाचन करायचं, त्यांचे विचार जाणून घ्यायचे, स्वतःमध्ये त्याचा अवलंब करायचा. तो अवलंब केल्या आपल्या विचारांचा प्रभाव दुसऱ्यांवरती कसा पडेल आणि ते स्वतःमध्ये कशा पद्धतीने बदल घडवून आणतील याचा विचार करायचा आपल्याला फक्त, आणि त्यानुसार आपली वागणूक ठेवायचं. एवढंच आहे फक्त. मग हे करताना आपण का मागे पुढे बघतो? आभाळा एवढं कर्तृत्व असणारा आपला राजा आपण कुठेतरी सांगायला कमी पडतो का? कारण आपण फक्त महाराजांना लढाई, घोडे, हत्ती एवढ्या पुरतच मर्यादित ठेवतोय.
माणसातला राजा म्हणून आपण कधी महाराजांना बघत नाही. महाराजांना तलवार हातात घेतलेला किंवा घोड्यावरती बसलेला राजा म्हणूनच प्रत्येक वेळेस बघतो आणि त्यामुळे कुठेतरी महाराज आपल्याला त्याच दृष्टीने दिसतात आणि त्यामुळे महाराजांतले काही गुण आपल्याला दिसून येत नाहीये की जे आत्ताच्या पिढीला गरजेचे आहेत. प्रत्येकाने महाराजांचे विचार प्रत्येक ठिकाणी म्हटलं जातं शिवविचार हे मनात असायला हवे. शिवविचार प्रत्येक जण गरजेनं करण्यात म्हणतो की शिवविचार घराघरात, पण ते घराघरात येण्याच्या आधी मनामनात जेव्हा येतील त्यावेळेस ते घराघरात पोचतील ना. आज माझ्या मनात शिवविचार आले, माझ्याकडून माझ्या भावंडांकडे किंवा आई वडिलांकडे जातील, त्याने माझं घर शिवविचारी होणार आहे. त्याच पद्धतीने माझं घर झालं तर माझ्या आजूबाजूची घरं होणार आहे. जर मीच त्यासाठी प्रयत्न केला नाही तर दुसरं कोणीतरी येऊन काहीतरी करेल असा विश्वास का ठेवायचा आपण? नाही ना. आपण प्रत्येक गोष्टीत स्वतः पुढाकार घ्यायला शिकायला हवं. चांगल्या गोष्टीत कधीही पुढाकार घ्यायला मागं पुढे बघायचं नाही. ज्या पद्धतीने महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याच्या टप्प्यात त्यांच्या कधी असं म्हणले का ते की दुसरं कोणतरी येईल, दुसरं कोणातरी गादी बसव किंवा दुसऱ्या कोणाच तरी आदेशात जाईल? नाही. महाराजांनी स्वतः पुढाकार घेतला आणि स्वतः हिंदवी स्वराज्य स्वतःच्या हातावर, स्वतःच्या मुठीच्या बळावर आणि स्वतःच्या विचारांच्या जोरावर निर्माण केलेलं होतं आणि ते हिंदवी स्वराज्य आपल्या प्रत्येकाला जपायचे. महाराजांची जयंती कित्येक ठिकाणी आज 19 फेब्रुवारी तारखेनुसार साजरी होईल. फाल्गुन मध्य तृतीया तिथीनुसार साजरी होईल. काही ठिकाणी अक्षय तृतीयेच्या दिवशी सुद्धा शिवजयंती साजरी होते. शिवजयंती किंवा अनेक शिवदिने विशेष वेगवेगळ्या टप्प्यावरती साजरे होतील, पण ते साजरे होत असताना आपण कुठेतरी महाराजांचे विचार पायदळी तुडवत नाहीयेत ना, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. महाराजांच्या चरणाशी स्पर्श आपण जेव्हा करतो त्यावेळेस आपल्या मनात कुठेतरी असं जाणीव असायला पाहिजे की नाही, आम्ही महाराज तुमचे स्वराज्य राखण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतो. मान्य आहे की कुठलाही माणूस परिपूर्ण नसतो, प्रत्येक माणसात काही ना काही चुका असतात, पण त्या चुका आहेत म्हणून आपण आहेत त्या गोष्टी आपण का विसरतो? जेवढं आपलं चांगलं आहे ते पुढच्यापर्यंत पोहोचवायचं आणि त्यानुसार आपली वागणूक ठेवूया. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ज्यावेळेस आपण स्वतःमध्ये आणू आणि स्वतःमध्ये आणून त्याचं अनुकरण करू ना, खऱ्या अर्थाने तेव्हा महाराजांची जयंती साजरी होईल. नाहीतर कित्येक गावात महाराजांना हारफुल, कित्येक ठिकाणी चौकात महाराजांची स्मारक आहे, तिथे कित्येक ठिकाणी कित्येक मंडळांकडून रोज सुद्धा पूजा चालू असते. पण ती पूजा चालू असताना प्रत्येकाच्या मनात भाव हवा की नाही, माझ्याकडे महाराजांचा वैचारिक वारसा आहे, माझ्याकडे ती विचारांची शिदोरी आहे आणि ती मी आबाधित ठेवणार आहे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणार. ज्या पद्धतीने वारकरी संप्रदायातील आपले ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे विश्वाची माझे घर. माऊली का म्हणले असतील आणि त्यांना आपण माऊली का म्हणतो? तर हे विश्वाची माझे घर, या विश्वातील प्रत्येक जण माझ्या घरातला आहे, अशी भावना ज्ञानेश्वर माऊलींनी मांडली होती आपल्या समोर आणि त्यामुळे कुठेतरी आपण ज्ञानेश्वर माऊलींना माऊली म्हणतो. मग ते विश्वाची माझे घर असताना आपल्याच माणसाला, आपल्याच घरातल्यांना आपण का बरं दुखवायचं किंवा आपल्याच घरातल्यांना आपण का दूर लोटतो? प्रत्येकाने प्रत्येकाचे विचारांचं अनुकरण एवढंच एक महाराजांच्या आपण आदरांजली वाहू शकतो. नाहीतर स्वराज्य किती निर्माण करायचं जरी म्हटलं तरी ते होणार नाहीये, कारण की त्यावेळेसची परिस्थिती आता आपण आणू शकत नाही. पण वैचारिक हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं की नाही हा आत्ताच्या पिढीसमोरचा महत्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक महापुरुष काही ना काही आपल्याला देऊन गेलेले, पण त्या विचारांचं पालन आपण किती करणार आहेत किंवा किती करायला हवं हे तुमच्या प्रत्येकाच्या हातात आहे. प्रत्येक जणाने आज मी काही बोलले, जेवढं काही बोलले त्यातून एखाद्या जणाच्या जरी मनात शिवविचारांची ज्योत पेटली आणि त्यानुसार त्याचं वागणं झालं तर मलाही कुठेतरी माझ्याही मनाला समाधान आहे की मी एवढ्या वेळी इथं बोलले तर त्यातून एखादा जण प्रेरित झालं आणि त्यामुळे कुठेतरी महाराजांना सुद्धा चांगलं वाटेल की नाही, आपल्या विचारांवरती कोणीतरी चालण्याचा प्रयत्न होतो. मी म्हणत नाही की मी पण पूर्णपणे महाराजांच्या विचारांवरती चालते, मुळीच नाही. आणि प्रत्येक जण परिपूर्ण नसतो हे मी मगाशीच म्हणते, पण ऍटलिस्ट आपण सुरुवात तरी करू शकतो ना. ती सुरुवात आपण आजच्या या शिवजयंतीच्या निमित्ताने करूया. महाराजांचा जयघोष आपण प्रत्येक जण जोरजोरात करणार आहे, अगदी अंतकरणापासून करणार आहे, पण तो जय जयकार करण्यापेक्षा महाराजांचे विचार सुद्धा तितक्याच तोडीने आपण जपू की नाही हे आपण प्रत्येकाने बघूया. आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी प्रत्येकाचे इथल्या आयोजनकर्त्याचे आभार मानते. जर बोलताना माझ्याकडून काही चुकलं असेल, कोणाला एखाद्याला उद्देशून काही बोललं गेलं असेल तर मनापासून माफी मागते. पण प्रत्येकाने शिवविचार कुठेतरी जपण्याची सुरुवात आजपासून करूया, एवढा एक विश्वास मला आज तुमच्या सर्वांकडून हवाय. आणि हीच खरी शिवजयंती. अशा पद्धतीने मी इथे थांबते. मला इथे बोलायची संधी दिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. इथे इतक्या वेळ प्रत्येक जणाने शांतपणे माझं बोलणं, मी जे काही बोलते
ते प्रत्येकाने शांतपणे ऐकलं आणि प्रतिसाद सुद्धा मला चांगला दिला. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद. जय